आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन नेऊ दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार मंडळी, मायेची शाल आणि कानाखाली जाळ अर्थात शाल जोडे या आपल्या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात मी दया जोडे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत गप्पा मारायला येत आहेत भारतातील प्रसिद्ध फुटबॉलपटू संदीप पायगुणे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बस. तर रसिक हो, हा सर, आमच्या टीमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, आपले खूप खूप आभार सर. मंडळी, हे आहेत प्रसिद्ध फुटबॉल प्लेयर संदीप पायगुणे आणि नावाप्रमाणेच यांच्या पायात गुण आहेत. माफ करा साहेब, मी काय फुटबॉल वगैरे बघत नाही, माझा आवडता खेळ आहे क्रिकेट. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय. बरं, आता सर माझ्याकडे काही प्रश्नांची यादी आहे. मी त्यातून तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याची तुम्ही उत्तर द्या. परंतु तुम्हाला बघून मला आणखी काही प्रश्न पडले आहेत, त्याचीही तुम्ही उत्तर द्या. अर्थात तुमची परवानगी असेल तर. एक मिनिट विचारा. हे काय केलं सर आपण? डोळे बंद केले. मी माझ्या गुरुजींना आठवलं. अच्छा, हा गुरुजी म्हणजे ज्यांनी तुम्हाला फुटबॉलचं ट्रेनिंग दिलं ते? नाही नाही, हे आमचे 4थी पर्यंतचे गुरुजी. नाही, समजलं नाही, पण त्या 4थीच्या गुरुजींना का आठवत आहे? खरं तर मी त्यांच्यामुळे शाळा सोडली आणि स्पोर्ट्सकडे वळलो. अच्छा, म्हणजे नेमकं काय झालं? काही नाही, हेच माझा अभ्यास पाहून त्यांनी मला शाबासकी दिली. ऊर्जा थोडी जास्त होती ना त्यात. मग मी माझ्या आईबाबांसोबत एक छोटीशी मीटिंग घेतली आणि माझा शाळा सोडण्याबाबतचा निर्णय मी त्यांना कळवला. स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं ना मला, म्हणून. दिग्गजांची हीच खरी ओळख आहे की त्यांची पात्रता त्यांना स्वतःलाच लहानपणी समजते. मला असं सांगण्यात आलं की आपण फुटबॉलपटू आहात. मग हे हातात तुमच्या ते पायात पॅड, हातात ग्लोव्ज, हे याचं काय कारण? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा माझे बाबा लहान होते. सर आपल्याकडे वेळ कमी आहे. असं असेल तर मी माझ्या लहानपणापासूनच सांगतो ना. लहानपणापासून मला गोट्या खेळायची खूप आवड होती. नीट आहे का, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की माझा प्रवास एका लहान गोटीपासून ते टेनिस बॉलपर्यंत आणि नंतर फुटबॉलपर्यंत कसं झालं ते. हा खडतर प्रवास खरं तर मी कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. खूप मजेदार आणि रोमहर्षक प्रवास असेल तुमचा. एक दिवस काय झालं, मी गोट्या खेळता खेळता माझ्या गोट्या संपल्या. नेमकं त्यावेळेला घरात कुणी नव्हतं. मग त्यावेळेला आमच्या शेजारी भाडोत्री काका काकू राहतात. मी त्यांना जाऊन विचारलं, काकू गोट्या आहेत का? प्रश्न बघा माझा नेमका काय होता. काकू गोट्या आहेत का? काकू गोट्या आहेत का? तर त्यावर त्या काकू म्हणाल्या, अरे माझ्याकडे कशा असतील, काकांना विचार. मग सेम प्रश्न मी त्या काकांना विचारलं, काका गोट्या आहेत का? काका गोट्या आहेत का? तर काका त्यावर मला म्हणाले, अरे बाळा माझ्याकडे गोट्या कशा असतील, माझं तर ऑपरेशन झालं ना. ऑपरेशन झालं? कसलं? बोटाचं. त्यांच्या बोटाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे काय झालं, त्यांना गोट्या खेळता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडे गोट्याच नव्हत्या. हां, आता इथं ट्विस्ट आहे बरं का. अरे बापरे, कसला? त्या काकांनी मला एक सल्ला दिला की तू आता मोठा झाला आहेस, तू क्रिकेट खेळ. आणि मग मी टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, मी तब्बल 5 वर्ष लोकल ग्राउंड आपलं गाजवलं. मी रणजीत खेळलो. काय सांगताय, तुम्ही रणजीत खेळता? नाही हो, मी पणजीत खेळलो. माझी आजी राहते ना तिकडे. अच्छा अच्छा, आजोळ पणजीत आहे का? नाही, माझे बाबा लहान असताना माझी आजी आजोबांवरती रागावून गेली. शोधली.
पण नाही सापडली. हां, पण 4 वर्षांनी त्या बिचारीचं एक पत्र आलं, सुखरूप आहे म्हणून. देव पावला. मग तर आजोबा लगेच त्यांना आणायला निघाले असतील. नाही गेले ते म्हणाले सुखरूप आहे ना, मग कशाला आणायला जायचं. अहो फार मोठ्या मनाचे होते ते. असं कसं, आणायला हवं ना आजीला. मला वाटतं विषय थोडा भरकटतो. तुमच्यामुळे मध्ये तुम्ही आजी आणता. आली तर आली, आता काय करणार त्याला. हां, तर तुम्हाला माझा पुढचा प्रश्न असा आहे. तुम्ही कसं काय प्रश्न विचारणार. प्रश्न मी विचारणार ना, मी मुलाखत घेतोय ना, मी विचारतो. घ्या ना, विचारा प्रश्न. तुम्ही विचारत नाही, मग म्हटलं आपण विचारावं. मला सांगा, तुम्ही फुटबॉल पर्यंत मग कसे पोहोचलात. ती फार मजेशीर गोष्ट आहे ती अशी की पटकन सांगा, वेळ कमी आहे. ठीक आहे, नाही सांगत. तुमचा पंखा कुठे कुठे तुमचा पंखा. बसा बसा बसा, उठताय कुठे, बसा, मुलाखत चालू आहे ना. हां, तर क्रिकेटच्या काही तांत्रिक गोष्टी शिकण्यासाठी मी ट्रेनरकडे गेलो. वा वा. अध्यक्ष कुठे वा, ऐका ना जरा, ऐका. तर माझी बॅट पकडण्याची स्टाईल बघून सचिन मला म्हणाला. सचिन, खुद्द सचिन तुम्हाला बोलला क्रिकेटचा देव. सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर नाही, सचिन विश्वासघातके या नावाचा एक प्लेअर होता. काय यांना सगळे असेच भेटतात की काय. हा ठीक आहे, काय बोलला मग सचिन. माझी बॅट पकडण्याच्या स्टाईलवरून तो मला म्हणाला, ए चल निक, चालू पड इथून. असं नसेल बोलला, चल चालू बरं इथून, असं बोलला असेल. तो मला म्हणाला, अरे बाळा, तू क्रिकेटसाठी म्हणला नाहीस, तू फुटबॉलमध्ये करिअर कर. नुसती बॅट पकडण्याची स्टाईल बघून त्यांना कसं कळलं असेल हो की तुम्ही फुटबॉलपटू होणार म्हणून. भलत्या चौकशी करत मी बसलो नाही, सरळ त्याचा सल्ला ऐकला. पण असं कसं, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं ना की मी फुटबॉल का खेळू म्हणून. हो नाही विचारलं. जा, काय कराल तुम्ही. अच्छा, म्हणजे इथून तुम्ही फुटबॉलकडे वळला. हो, लगेच मी माझ्या मावशीला अलिबागला फोन लावला. मावशी, फुटबॉल आणि मावशीचा काय संबंध. तिच्या घराच्या बाजूला फुटबॉलचं ग्राउंड आहे ना, म्हणून. वा, काय गोड स्वभावाची मावशी होती माझी. अच्छा, म्हणजे अलिबाग त्यांचं सासर. नाही, तिचं सासर पनवेल. मग अलिबागला काय करतात त्या. तर 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दळण घेऊन येते असं नवऱ्याला सांगून गेली. ती काय परत आली नाही. शोधली हो, पण नाही सापडली. पण 4 वर्षांनी तिचा फोन आला की मी सुखरूप आहे म्हणून. अरे देव पावला. मग तिचा नवरा लगेच गेला असेल आणायला मावशीला. नाही, काकांनी सुद्धा तोच विचार केला, सुखरूप आहे ना, मग कशाला आणायला जायचं. खूप मोठ्या मनाचे आहेत काका आमचे. मग नाही गेले. नाही. अरे असे कसे नाही गेले, जायला पाहिजे ना. ठीक आहे, तर माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. अरे तुम्ही कसे काय प्रश्न विचारणार. प्रश्न मी विचारतोय ना, मी घेतोय ना मुलाखत. अहो मग विचारा ना, लेट होतोय मला. सॉरी सर, तुमचा एक मिनिट महत्वाचा असणार ना. बरं, मला त्यानंतरची वाटचाल थोडक्यात सांगा. मी माझा आटोपतो घेतो. त्याचं झालं असं की मोठ्या मनाने मी माझ्या छातीवर दगड ठेवला आणि क्रिकेटला निरोप दिला. मग मी फुटबॉलची प्रॅक्टिस चालू केली. महाराष्ट्राच्या टीममध्ये मी खेळत होतो, माझी निवड झाली, सगळीकडे माझी वाहवा झाली. अहो फुटबॉलमध्ये मी एवढा कुशल झालो की सगळे लोक मला म्हणायचे माय फुट. काय माय फुट बोलायचे. हो, माझ्या पायातच जादू होती ना अशी. ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करायचो, घरी बेडवरही प्रॅक्टिस करायचो. सांगता काय. 3 वेळा बायकोला फुटबॉलसारखी उडवली. शेवटी व्हायचं तेच झालं. काय झालं. काही वर्षापूर्वी आईला भेटून येते असं सांगून गेली. ती काय परत आलीच नाही. खूप शोधली असणार तुम्ही तिला ना. नाही, कशाला शोधायची. 4 वर्षांनी फोन येणारच ना तिचा. अहो तुम्ही एवढे मोठे फुटबॉलपटू, तुम्ही मुलाखत द्यायला आलात का घरातली लपडी सांगायला आला. लपडी सांगायला आलो. अरे नक्की आहेस कोण तू. अहो मी 4थी नापास आहे हो, मी इलेक्ट्रिशियन आहे. अहो मी पंखा दुरुस्त करायला आलो तुमचा. मी आता तुम्हाला मगाचपासून सांगतोय की तुमचा पंखा कुठे आहे, पंखा कुठे आहे. अरे पण तू इलेक्ट्रिशियन मग हे ग्लोव्ज, हे पॅड, हे कुठून आणलं. हे ती खाली पोरं खेळत होती ना, त्यांना म्हटलं ए बघू रे इकडं, त्यांनी लगेच दिलं.
हो चांगली पुरत आहे अरे चांगली अरे तू काय माणूस आहेस का तुला काय बरं हा फुटबॉल कुठून आणला फुटबॉल ते तुमचा तो बाहेर माणूस उभा आहे तो काय त्याच्या मागे संदीप पायगुडे. हा तर ते बॉल धरून उभे होते. मी म्हटलं मी आज चालू द्या मी घेऊन जातो. चांगला माणूस आहे, एवढं अरे काय? चांगला अरे तू काय माणूस आहे तुला अक्कल आहे एवढ्या मोठ्या आमच्या गेटला बाहेर उभा करून आणला तू आतमध्ये आला संदीप पायगुडे. शाळा सोडे गेले. सोडे तुम्हाला सांगतो शूटिंग म्हणजे मजा नाही हो. आता बघा हा चहाचा कप आहे का नाही रिकामा. हा आता एवढा वेळ झाला मी आलोय काय चहा कॉफी मला विचारलं काहीच नाही. आता ह्या ह्याच्या लाईट्स बिघडल्या बंद पडल्या तो कोण तुम्ही दुरुस्त करणार नाही ना. इलेक्ट्रिशियनच बोलवणार ना. बरं त्यांचं जाऊ द्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो इकडे या. आमचं एक नवीन यूट्यूब चॅनल आलंय मुक्काम पोस्ट पिंगलवाडी जावे हास्याच्या गावा आणि कार्यक्रमाचं नाव आहे शाल जोडे. तुम्हाला तो आवडत असेल नाही म्हणजे आवडतच असेल तर तो लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा. तेवढंच मी एक पंखा दुरुस्त करून देतो. हां तर आनंदी राहा. बाय बाय.